हा चला सुरू करा आता. हा बोला. अच्छा अच्छा. हा आता बोला. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. सर्व इंद्रियाचं अधिष्ठान म्हणजे मन आहे आणि मनाचं मूळ कोण असेल तर ईश्वर. ईश्वर ही गुरु है और गुरु ही ईश्वर है हे सांगत असताना गुरुदेवांनी सांगितलं की यत्र पिंडे तत्र ब्रह्मांडे. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे सांगत असताना गुरुदेवांनी ईश्वर आणि गुरु, व्यक्ती हा गुरु नाही, ईश्वर हा गुरु आणि गुरु ही ईश्वर आहे असं गुरुदेव सांगतात. व्यक्ती गुरु असूही शकत नाही. संस्कृत ओके. मध्ये काय काहीतरी निरतिशय हा ठीक आहे ठीक आहे. अजून अजून कोणाला सांगा. विशाल आले का बघ, बोट चालू केलं का बघ. बोला. आपले इंद्रिय सर्व गोष्टी करू शकत नाही, तीच गोष्ट मन करू शकते. बरोबर आहे. अजून अनम्यूट करा म्हणजे ऐकू येईल आम्हाला. जन्म जन्मांतरापासूनचे आपले नाव ओमच असते. आपण आता हे नाव ठेवलेलं असतं पण कायम ओमच नाव असतं. आणि ओम आणि ओंकार हे वेगळं नव्हेच. आता ते हे सांगतात शीख लोक किंवा कोणी आमच्यात आम्ही ओंकार म्हणतो, पण त्याच्यात काहीच फरक नाहीये. आणि ओंकाराची पद्धत लिहिण्याची प्रत्येक याच्यात जरा वेगळी असते, पण संस्कृत मधलं आणि आपल्या याच्यातला ओंकार एकच असतो, ओम लिहितं. आणि ओम ही शक्ती आहे, ईश्वर आहे, आणि तेच नाव आहे आपलं. जितके जन्म घेतले तरी ओमच आपलं नाव आहे. चला अजून. आणि गॅलिलिओचं उदाहरण देत असताना गुरुदेव म्हणतात की सूर्य हा एकच आहे, पृथ्वी त्याभोवती फिरते आणि त्यापासूनच सर्व जे काही ग्रह आकाशामध्ये फिरतायत त्या ग्रहाचं प्रमुख म्हणजे हा सूर्यच असतो असं सांगितलं. पण ओमची निर्मिती कशी झाली, अ उ म पासून ही निर्मिती झाली असंही गुरुदेवांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ओम तत्सत हे फक्त शीख गुरुग्रंथ साहेबामध्ये सांगितलेलं आहे असं गुरुदेव म्हणतात. अजून
हा बोला बोलू मी? गीताताई. हा बोला. ज्ञानेंद्रियांची पहिल्यांदा त्यांनी आपल्याला थोडं सांगितलं की ज्ञानेंद्रिय फक्त आपल्याला एकच आयाम, एकाच डायमेन्शनला आपल्याला ती वस्तू समजते. म्हणजे प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा रोल वेगळा. पण जे ज्ञान मिळतं ते मनामुळं पॉसिबल आहे. जर मन नसेल तर ही 5 सेन्सेस जी आहेत ती आपल्याला ज्ञान नाही देऊ शकणार. ज्ञानाचं बीज जे आहे ते मनाच्या आत आहे. मन का मूल है परमात्मा असं ते एक म्हटले. आणि सर्वज्ञ बीज ईश्वर में है. ईश्वर ही गुरु आणि गुरु ही ईश्वर. म्हणजे व्यक्तीमधील जी शक्ती आहे ती गुरु आहे म्हणतात ते. व्यक्ती गुरु असू शकत नाही. त्यातली जी शक्ती आहे ती गुरुरूप आहे. त्यानंतर ओंकारवरती ते बरंच बोलले की शरीरात आपलं 80 ते 90% जी पोकळी आहे ती सगळे आकाश तत्वच आहे. आणि आपलं नाव जे आहे, हमारा सच्चा नाम ओम ही है, जो सब जगह व्याप्त है म्हणतात ते. जो केंद्र में है, जो बीच में है आणि जे अंतकालपर्यंत आणि अनंत काळ राहील आणि जन्मोजन्मी आपल्या सोबत जे चालत आलेलं आहे आणि इथून पुढेही राहील ते ओमच आहे. तर अकार, उकार आणि मकार याच्यापासून ओंकार तयार झालेला आहे. आणि भाषा जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी ध्वनी, ज्ञान आणि सत्य हे वेगळं वेगळं नसतंय. म्हणजे ओंकार जो आहे तो कुठलीही भाषा जरी तुम्ही म्हटलं तरी त्याचा अर्थ आणि ते एकच राहणार. तर त्याचा जप करा म्हणतात ते, ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्णत्व प्राप्त होईल. कुठलीच कमी राहणार नाही. आणि कमी दूर होने से जब अपने आप उपजता है, एक खुमारी चढ जाती है असं म्हटले. ते एक छान वाटलं. आणि जप करण्याच्या आधी आणि नंतर ध्यान आवश्यक आहे हे एक सांगितलं. बढिया. बोला अजून. ते काल जे तुम्ही विचारलं होतं ना, सौम्य, मृदू आणि ते, तर ते साधकाच्या बाबतीतच आहे. साधकाच्याच बाबतीत आहे. ते आपल्या प्रगटीकरणानुसार साधक मृदू हे असे असतात. मध्य आणि आधी मात्रा. हा. तर आजच्या याच्यामध्ये गुरुदेवांनी आपल्याला काय सांगितलं, आपण जे ईश्वर आहे, तर ईश्वर ह्याच्यामध्येच सर्व प्रकारचं मूळ आहे. जसं बीज आहे तर बीजामध्ये सगळं असतं की नाही, तसं बीजरूप ईश्वर आहे. आता आपण ते समजून घेण्यासाठी आपण काय करायचं की सुरुवातीला ज्ञानेंद्रिय. आता ज्ञानेंद्रियमध्ये एका वस्तूचं ज्ञान पूर्णपणे देण्याची क्षमता एका ज्ञानेंद्रियामध्ये नाहीये. जसं एक वस्तू आहे तर डोळ्याने ती बघावी लागते, कानाने ऐकावी लागते, त्वचेने स्पर्श करावा लागतो, है की नाही, रसस्वाद घ्यावा लागतो, है की नाही. तर 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत ते कसे आपापल्या मर्यादेप्रमाणे ते ज्ञान देतात. परंतु मन जे आहे त्या मनामध्ये ह्या सर्व ज्ञानाचं बीज मनामध्ये आहे. आणि जेव्हा आपण मनाच्याही पलीकडे जातो तर त्यावेळेस काय लक्षात येते आपल्या की आतमध्ये जे चैतन्य आहे आपलं, त्यालाच आपण आत्मा म्हणतो, तोच ईश्वर आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळं बीज आहे.
तर हे जाणून घेणं म्हणजे ध्यान आहे. ध्यानाशिवाय ही गोष्ट जाणून घेता येत नाही, कारण ही कसं आहे, अनुभवायची आहे, है की नाही? मग ह्याचा अनुभव केव्हा येईल, जेव्हा आपण ध्यान करू, समाधीस्थ होऊ, त्यावेळेस आपल्याला ह्याचा जाणीव होईल, आहे की नाही? जसं आता सांगितलेलं आहे की जे आपण आपल्या इंद्रियाद्वारे ठोस समजतो ते ठोस नाहीये. तर आपल्या शरीराचंच उदाहरण घेतलं तर शरीरामध्ये 98% पोकळी आहे. 5 दिवसामध्ये आपल्या इंटेस्टाईन मधले जे हे आहेत, सेल्स आहेत, ते बदलतात. म्हणून तुम्ही बारकाईने कुठे थोडस बघितलं असेल तर डॉक्टर तुम्हाला एखादं मेडिसिन देत असताना ते 5 डेज देत आहे. किती दिवसाचं देत आहे? 5 दिवसाचं. आणि ते खरं सगळ्यात हे आहे, कारण 5 दिवसानंतर ते सगळं चेंज होत आहे की नाही? गुरुदेवांनी तेच सांगितलं की 5 दिवसानंतर ते सगळं बदलतंय आणि एका वर्षामध्ये शरीरातल्या सगळ्या सेल बदलत असतात. एका वर्षामध्ये शरीरातल्या सगळ्या सेल बदलतात. म्हणजे आपण ज्याला ठोस समजतो ते प्रत्यक्षात ठोस आहे का? नाहीये. पण जे आपण ठोस नाही समजत ते ठोस आहे की नाही? जसं चैतन्य आहे आपल्यातलं, है ना? जी चेतना आहे आपल्यातली, ती चेतना कशी आहे? ठोस आहे. ती कशामुळे ठोस आहे? कारण ती एक आहे. कशामुळे ठोस आहे? कारण ती एक आहे. जिथे एक आहे तिथे ठोस आहे, आणि जिथे 2 झालं तिथे पोकळी निर्माण झाली. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला कुठे आपलं अस्तित्व कुठे आहे? त्या चैतन्यामध्ये, त्या चेतनेमध्ये, त्या आत्मेमध्ये आपलं अस्तित्व आहे. मी आहे ही जाणीव आपल्याला तेव्हा होते. आता वेगवेगळे उदाहरण देताना गुरुदेवांनी काय सांगितलं की जसं सूर्य आहे, सूर्य हा एका जागी असतो, तो नाही फिरत, त्याच्या भोवती ग्रह फिरतात. आता आपले विज्ञानवादी सांगतात की गॅलिलिओनं हा शोध लावला, परंतु आपण आपले जे पूजा करण्याची पद्धत जी आहे, ग्रहांची पूजा करण्याची जी पद्धत आहे, ते हजारो लाखो काळापासून चालत आलेली आहे. तर त्याच्यामध्ये सूर्य हा केंद्रस्थानी असतो आणि बाकीचे ग्रह जे आहेत ते भोवताली गोल असतात. म्हणजेच काय, सूर्य स्थिर आहे आणि सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरत असतात, आहे की नाही? तसंच सांगितलं की गुरुग्रह आहे, है ना? तर गुरुग्रहाच्या भोवती 12 चंद्र आहेत. हे आधी सांगितलेलं आहे, परंतु नंतर आता 30 वर्षापूर्वी त्याचा शोध करून आता सायंटिस्ट म्हणतात की गुरुच्या भोवती 12 चंद्र आहेत, म्हणजे उपग्रह आहेत, आहे की नाही? तर मग त्यावेळेस तर मग हे काही नव्हतं, मायक्रोस्कोप नव्हता, त्याच्यानंतर तुमची दुर्बीण नव्हती, काहीच नव्हतं त्यावेळेस. मग त्यावेळेस ह्या ऋषी मुनींना कसं समजलं? तर ते अंतर्ज्ञान आहे. आता हे अंतर्ज्ञान कसं आहे की सगळंच्या सगळं पूर्ण ह्या सृष्टीमध्ये, ह्या ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे ते कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. आता ते केव्हा प्रगट होते? तर जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो त्यावेळेस ते प्रगट होते. म्हणून काय सांगितलं, गुरु म्हणजे एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजेच गुरु नाही आहे, पण हे गुरुतत्व ज्याच्यामध्ये अभिव्यक्त झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे, त्याला आपण गुरु मानतो. बरोबर आहे ना? मानतो ना आपण गुरु. एरवी कोण कोणाला मानते गुरु? तुमच्यामध्ये जर समजा ते अभिव्यक्ती नसेल, ते ज्ञान प्रगट झालेलं नसेल, तर तुम्ही सगळीकडे फिरलात, मला गुरु माना, गुरु माना, कोणी मानेल का? नाही मानणार, आहे की नाही? ते ज्याच्यामध्ये प्रगट झालेलं आहे त्याला काय म्हणतात? गुरु म्हणतात, आहे की नाही?
आता हे सगळं समजून घेण्याचा मुख्य काय हे आहे, तर एकच समजायचं की आपल्या हृदयामध्ये, आपल्या आतमध्ये हे सगळं काही आहे. ईश्वर सुद्धा आतमध्ये आहे, गुरु सुद्धा आतमध्ये आहे, है ना. हे सगळं जे काही आहे ते सगळं आपल्या आतमध्ये आहे. बाहेर त्याला फिरायची, शोधायची आवश्यकता नाही आहे. मग ते आतलं शोधण्यासाठी काय करावं लागते, तर ध्यान, समाधी. ध्यानामध्ये हे सर्व काही प्राप्त होते, सगळी अनुभूती येते. आता मग हे करत असताना, आता बघा ध्यानामध्ये आता सगळ्या प्रकारचे ध्यान आहेत. ध्यानामध्ये सर्वश्रेष्ठ ध्यान कोणतं आहे, तर जप ध्यान. आपल्या अध्यात्मामध्ये काय सांगितलेलं आहे, जप ध्यान हे सर्वश्रेष्ठ ध्यान असतं. पण गुरुदेवांनी त्याची विधी सांगितलेली आहे. 24 तास जप नाही करायचा, तर आधी थोडस ध्यान करायचं, त्यानंतर जप करायचा आणि पुन्हा ध्यान करायचं. त्याच्यामध्ये त्यांनी कबीराचं सुद्धा उदाहरण दिलं की कबीरांनी हरी 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 हरीचं ध्यान जप केला, पण जेव्हा जप थांबला, म्हणजे जप समाप्त झाला, त्याच्यानंतर हरी माझ्या मागे लागला, असं त्यांनी सांगितलं. हे की नाही. म्हणजेच जप करण्याची पद्धत ही अशी असते, आणि त्याला दिवसभर माळ घेऊन जप करण्याची गरज नाहीये. नाहीतर मग काय होते, सुस्ती येते, है ना. त्याच्यामध्ये कुठलं चैतन्य राहत नाही, त्याच्यामध्ये कुठलं तेज राहत नाही, ज्ञान नाही राहत. मन एकीकडे दुसरीकडे पळत राहते आणि आपण नुसतं त्या तोंडानं आपण ते जप करतो. तर तसं नाहीये. जप हा विधी आहे. जप हे सर्वश्रेष्ठ ध्यान आहे. ध्यानामधलं श्रेष्ठ ध्यान जे आहे त्याला जप म्हणतो आपण. तर ते कसं करायचं, तर सुरुवातीला ध्यान करायचं, त्याच्यानंतर जप करायचा, आणि जप केल्यानंतर पुन्हा ध्यान करायचं. हा विधी जेव्हा पूर्ण होतो तेव्हा आपल्या, ऐकूया नाही गेलं का, तेव्हा आपल्यामध्ये ते पूर्णत्व प्राप्त होते आपल्याला. जप का करायचा, तर आपण आपलं मन जे इकडे तिकडे फिरलेलं असते, कुठेतरी अडकून बसलेलं मन असते, तर जेव्हा आपण जप करतो त्यावेळेस ते मन त्या सगळ्या ह्याच्यातून मुक्त होते आणि आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या चेतनेमध्ये स्थित होते. ह्यासाठी जप करायचा. जपाचं महत्व त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. जप ध्यान म्हणजे सुद्धा समाधीस्थ आहे, समाधी अवस्था आहे. तुम्ही जप केल्यानंतर समाधी अवस्था प्राप्त होते आपल्याला, है ना. मग तेव्हा ती जाणीव होते, ईश्वर, गुरु आणि मी कोण आहे, एक आहे. आणि ही जाणीव जेव्हा आपल्यामध्ये सातत्यानं असते, आहे की नाही, मग तिथे भेद नाहीसा होत. तिथे भेद नाही, मग ते काय अभेद्य राहते, तिथे भेद नाहीसा होत. मग ह्यासाठी हे जे विधी दिलेल्या आहेत त्या विधीपूर्वक जेव्हा आपण करतो, ध्यान सुद्धा बघा, आपण मेडिटेशन करत असताना सुद्धा विधी आहे. ते विधीपूर्वक केलं तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. विधीपूर्वक नाही केलं तर नाही होणार काही. होईल का, तुम्हाला पण सगळ्यांना अनुभव आहे की नाही. बघा तुम्ही, गुरुदेवांचा नुसता आवाज जरी कानावर पडला तर आपण ध्यानस्थ होतो, होतो की नाही. हो. होते, सगळ्यांना अनुभव आहे हा, आहे की नाही. कारण काय, त्याच्यामध्ये ती तेवढी शक्ती आहे, ती ताकद आहे. म्हणून काय म्हणलंय, गुरु म्हणजे नुसता व्यक्ती नाहीये, तर गुरु म्हणजे काय आहे, शक्ती आहे, पॉवर आहे की नाही. आणि ज्या व्यक्तीमध्ये ती अभिव्यक्त झालेली आहे त्याला आपण गुरु म्हणतो, गुरु मानतो. कारण आपल्याला आपल्या आत्म्यामध्ये स्थित होण्यासाठी, तिथलं ज्ञान प्राप्त होण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरुशिवाय आत्मज्ञान आपल्याला मिळत नाही. पुस्तकं वाचल्यानंतर आत्मज्ञान मिळत नाही. नुसतं घरी बसल्यानंतर आत्मज्ञान मिळत नाही, किंवा कुठले व्हिडिओज इकडले तिकडले ऐकल्यानंतर आत्मज्ञान नाही मिळत, आहे की नाही. तर त्यासाठी काय लागते,
गुरुचं सानिध्य लागते, गुरुचा मंत्र लागतो आणि गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्या मार्गावर चालणं लागतंय, है की नाही? तरच मग हे प्राप्त होते आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी महर्षी पतंजलींनी हे सगळं सांगितलेलं आहे. हा जो अष्टांग योग आहे, या अष्टांग योगचा मुख्य उद्देश काय आहे? आत्मज्ञान, आहे की नाही? हे आत्मज्ञान केव्हा मिळेल? जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रिया आपण करू. तर मग ह्या प्रक्रिया उलगडत गेल्या पाहिजेत, ठीक नाही? ह्या कशा आहेत? उलगडत गेल्या पाहिजे. म्हणून ज्ञानपूर्वक ध्यान करणं ह्याला जास्त महत्व आहे. सुरुवातीला सांगितलं, समाधीचे वेगवेगळे प्रकार सांगितले, हे सगळं सांगितलं. परंतु जेव्हा आपल्याला ह्याचं ज्ञान होते आणि मग आपण समाधीस्थ होतो, तर ती समाधी जी आहे ती उच्च समाधी आहे. त्याच्यामध्ये सगळं ज्ञान सामावलेलं आहे. म्हणून आपल्या आतमध्येच सगळं आहे, बाहेर काहीच नाहीये. गुरु आपल्याला काय करतात? तुम्हाला आतमध्ये घेऊन जातात, है ना? आतमध्ये कसं जायचं हे गाईड करण्याचं काम गुरुदेवांचं आहे की नाही? पण जायचं कुणाला आहे? आपल्याला जायचं, आहे की नाही? आपण जर त्या मार्गाने तशा पद्धतीने नाही गेलो तर नाही जाणार आपण तिथपर्यंत. परंतु त्या मार्गाने आपण अनुसरण करत राहिलो की मग आपण तिथपर्यंत पोहोचतो जाऊन. मग त्यासाठी पुन्हा मग काय सांगितलंय? पुन्हा एक खूप छान सांगितलंय की माझं स्वतःच जे नाव आहे, हे नाव कुणी आहे? इतरांनी दिलेलं आहे. माझं नाव कोणी दिलेलं आहे? इतरांनी दिलंय. कोणी आई वडील, मामा, आत्या कोण असतील त्यांनी ठेवलेलं नाव आहे. पण माझं मुख्य मूळ नाव कोणतं आहे? जे जन्म जन्मांतरापासून माझ्या सोबत आहे ते नाव म्हणजे ओम. आणि ओम हा शब्द नाहीये. आता तिथे काय सांगितलं की शिखांच्या ह्याच्यामध्ये ओंकार म्हणतात. ओंकार म्हणतात म्हणजे त्यांनी शब्दरूप देतात त्याला. तर ओम हा काय? शब्द नाहीये. ओम हा ध्वनी. ध्वनी आहे. ओम काय आहे? ध्वनी आहे. ध्वनी. म्हणून बघा, आपल्या सृष्टीच्या निर्मितीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही विज्ञानात जरी गेला, सायंटिफिकली जरी समजा तुम्ही तिथे बघितलात, तर सृष्टीची निर्मिती ही नादातून झालेली आहे. कशातून झालेली आहे? नादातून झालेली आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? नाद ब्रह्म असं म्हणतो, आहे की नाही? आणि हा नाद कोणता आहे? तर ओमचा नाद आहे. आणि ते तुमचं खरं नाव आहे. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. नुसतं म्हटल्यानं नाही होणार, तर ती जाणीव, आहे की नाही? तो अनुभूती, ती जाणीव आपल्याला झाली, ती अनुभूती आपल्याला झाली, तर मग आपलं त्या ठिकाणी आपलं सार्थक होणार. म्हणून ओम जे आहे, हे ओम काय आहे? माझं मूळ नाव आहे. म्हणजे आपण जे ओंकार म्हणतो, गुरुजी काय म्हणले? सुदर्शन क्रियेच्या वेळेस आपण ओंकार म्हणतो, आपण ओम म्हणतो. तर हे ओम कशासाठी? तर माझं मी स्वतःलाच हाक मारतोय. आणि ही हाक कशामुळे मारतोय? कारण माझी स्वतःची ओळख नाहीये, मी झोपलेला आहे. तर मला जागृत करण्यासाठी मी काय म्हणतोय? ओम म्हणतोय. म्हणजे दुसऱ्यांसाठी नाहीये. हे ओम दुसऱ्यांसाठी आहे का? नाहीये, है ना? जोरात म्हणलं म्हणजे बाकीच्या लोकांना ऐकू जाईल, किंवा आपले जे टीचर आहेत त्यांनी बाबा आता ओम म्हणावं लागतंय म्हणून आपण ओम, त्यांनी सांगितलं आम्हाला 3दा ओम म्हणायचं म्हणून आम्ही म्हणतोय. तर असं नाहीये. तर ओम म्हणजे कसं आहे? माझं मी स्वतःलाच हाक मारतोय. माझ्या स्वतःलाच आतमधला माझा जो ईश्वर आहे, आत्मा आहे, त्याला मी जागृत करतोय. कशानं जागृत करतोय? ओमनं. कारण ते मूळ नाव आहे माझं. इतर नावानं हाक मारली तर तो जागा नाही होणार. त्याला काय पाहिजे? ओम पाहिजे, है की नाही? म्हणून ओंकार सतनाम, हे सत्य नाव आहे माझं, आणि हेच सत्य आहे. आणि तो ध्वनी असल्यामुळं कुठल्याही संस्कृतीमध्ये, कुठल्याही धर्मामध्ये, कुठेही गेलात तुम्ही, तरी तो ध्वनी तसाच राहणार. लिहिण्याची पद्धत वेगळी असेल,
आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारे लिहिला गेला असेल, परंतु जेव्हा त्याचं उच्चारण करतो आपण, तर त्यावेळेस ते कसं येणार, असंच येणार, आहे की नाही. तुम्ही बघा, आ, आता तुम्ही आचं उच्चारण केलं, तुम्ही कुठेही जा, कुठल्याही संस्कृतीत जा, धर्मामध्ये जा, कोणत्याही माणसाला समोर उभं करा, तो त्याच पद्धतीने म्हणणार की नाही, बरोबर आहे की नाही, आहे बरोबर आहे. आता ऊ आहे, तर ऊचं उच्चारण सुद्धा तुम्ही कुणाला आणा, ऊचं उच्चारण तसंच होणार आहे, मचं उच्चारण सुद्धा तसंच होणार आहे, आणि या 3 ध्वनींना एकत्रित करून ओम तयार होतो, आहे की नाही. मग हा शब्द आहे का, तुम्ही याला जेव्हा शब्द म्हणून उच्चारताल तर मग ते ध्यान नाहीये. जेव्हा तुम्ही हे शब्द म्हणून उच्चारताल तर ध्यान नाहीये, पण जेव्हा तुम्ही ध्वनी म्हणून उच्चारण करता याचं, तेव्हा तो काय, ते काय, ध्यान आहे. म्हणून ओमचं उच्चारण हे सुद्धा एक ध्यान आहे. ओमचं उच्चारण हे सुद्धा एक ध्यान आहे की नाही. त्यामुळं काय होते, आपलं मन एकाग्र होते, आपण आतमध्ये जातो, आणि आतमधून मग आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. कारण ते कसं आहे, सत्य आहे, ते बदलत नाही. सत्य कोणतं असते, जे बदलत नाही ते सत्य, बरोबर आहे की नाही. मग आता बघा, शरीर सत्य आहे का, नाही, बदलते शरीर. मन सत्य आहे का, नाही, बदलत राहते, इकडं तिकडं तिकडं इकडं फिरत राहते. मग काय सत्य आहे, तर आत्मा, तो कधीही बदलत नाहीत. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आतून जेव्हा आपण आतमध्ये जेव्हा जातो, तेव्हा आपण सगळे कसे आहोत, एक आहोत. सगळेजण आपण कसे आहोत, एक आहोत. म्हणून गुरुदेव काय म्हणतात, आपण सगळ्या एका ह्याच्यानं आपण जोडलेलो आहोत. ती एकत्वाची जाणीव आपल्याला ह्या समाधीस्थ झाल्यानंतर आपल्याला ती समाधीमध्ये ती जाणीव आपल्याला होते. आणि मग काय होते, मग ते पुन्हा द्वेष राहत नाही आपल्यामध्ये, कर्माचं कुठलं बंधन नाही राहत, कर्म विपाक नाही राहत, है की नाही. मग जे काही आपण कर्म करतो, जे काही काम करतो आपण, ते सगळं कसं आहे, विपाक रहित राहते. म्हणजेच त्या आपल्या जो हे आहे, सैन्य आहे, सैन्यामधला जो सैनिक आहे की नाही, तो जसा त्या विरोधी ह्याच्यामधल्या जेव्हा गोळ्या घालून मारतो, तर त्या कर्माचा विपाक किंवा कर्माचं फळ त्याला मिळत नाही, तसंच आपलं होतंय, है की नाही. म्हणून हे आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू जय शकता. गुरुदेव. जय गुरुदेव. सर, अष्टांग योग मध्ये शेवटचे 3 अंग जे सांगितलेले आहे, धारणा, ध्यान आणि समाधी, त्यामध्ये मग धारणा जेव्हा करतो आपण, तेव्हा एखाद्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं असते, तर जप म्हणजे त्याचाच भाग आहे का, हे विचारायचं. नाही नाही, जप हा वेगळा आहे. जप हा विधीपूर्वक वेगळ्या पद्धतीने करतो, आणि धारणा, ध्यान आणि समाधी हे जे आहे, एक लक्षात घ्या, धारणा ही गुरुच्या सानिध्याशिवाय तुम्हाला प्राप्त होत नाही. आता ते उद्याच्या ह्याच्यामध्ये आहे, आपण उद्याच्याला त्याचं सविस्तर बोलू आपण. परंतु जे अष्टांग योग सांगितलेला आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अष्टांग योग आहेत ना. तर ह्या अष्टांग योग मध्ये धारणा जी तुम्ही सांगताय, तर ती धारणा जी आहे, तर ती एका ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. ते कशासाठी केंद्रित करायचं, कारण मन जे बहिर्मुख झालेलं मन आहे, त्याला अंतर्मुख करण्यासाठी, आतमध्ये घेऊन जाण्यासाठी आपण धारणा करतो. आणि ती धारणा केल्यानंतर मग त्याला सोडून द्यायचं. धारणा नंतर ध्यानात उतरायचं, धारणा, ध्यान आणि समाधी.
अशा पद्धतीने ते हे होतं. उद्याच्याला आपण त्याचं पुन्हा अजून विश्लेषणात्मक हे करूया. पण जपध्यान हे वेगळं आणि धारणा जी आहे आणि धारणा हे जे अंग आहे, अष्टांग मधलं धारणा जे अंग आहे, तर हे धारणा अंगाला आपल्या आतमध्ये घेण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरुशिवाय धारणा आपण होत नाही, आहे की नाही? तर ते कसं काय ते आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्पष्ट करूया. समजलं ना? म्हणजे जपाचा विधी वेगळा आहे आणि हे जे अष्टांग आहेत, या अष्टांगाचं ते वेगळ्या पद्धतीचं आहे. हां, अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. समजलं ना? छान. समजणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय? समजणं. आपल्यातलं क्लॅरिटी आली म्हणजे मग आपण जे करतो, जे काय आता समजा आता आपला अ, पतंजली योगसूत्र श्रवण करणं झाल्यानंतर, आहे ना? श्रवण, मनन, निधिध्यास, आहे की नाही? हे कसे आहेत? एकानंतर एक करायचे आहेत. श्रवण केल्यानंतर आपण मनन करणार त्याचं. मनन केल्यानंतर निधिध्यास होणार म्हणजे प्रत्यक्ष करायला लागू आपण आणि मग त्यानंतर आपण जे ध्यान करू, जे तुम्ही जर सहज समाधी केलेलं असेल, तर सहज समाधीचं ध्यान जेव्हा तुम्ही कराल, तर तुम्हाला हा फरक लगेचच्या लगेच जाणवेल. की आपण काय करतोय, है की नाही? नेमकं काय करायला पाहिजे? हे अष्टांग हे जे पतंजली योग सूत्र आहे, याच्यामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्व समावेशक आहे. असं काही नाहीये, की तुम्हाला एखाद्या वेळेस नाही समजलं, तरीही तुम्ही समाधीस्थ होणार नाहीत, अशातली बाब नाहीये. है की नाही? हे सर्वांसाठी आहे. महर्षी पतंजलींनी हे सर्वांसाठी सर्वांचा विचार पूर्ण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करून हे पतंजली योग सूत्र जे आहे ते सांगितलेलं आहे. हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून आज हजारो काळानंतर सुद्धा, हजारो वर्षानंतर सुद्धा आज सुद्धा ते तितकंच ताजं आहे, तितकंच नवीन आहे आणि तितकंच अत्यावश्यक पण आहे. हे त्रिकालाबाधित आहे. हां. सर एक गमतीशीर गोष्ट सांगू का त्या यत्र यत्र पिंडे तत्र ब्रह्मांडेच्या बाबतीमध्ये? हां, सांगा. म्हणजे माझ्या वाचनात आलेलं असंच इंद्रदेवानी सर्व देवदेवतांची स्पर्धा लावली. त्या स्पर्धेमध्ये सर्व धावत सुटले ब्रह्मांडाच्या शोधामध्ये. तर नारद मुनीनं काय केलं सर, इकडे-तिकडे धावाधाव न करता स्वतःच्या शरीराभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि जेव्हा निकाल लागला, तेव्हा नारद मुनीचाच नंबर पहिला काढला गेला. कारण काय? नारद मुनींनी जे आपल्या शरीरात आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणून यत्र पिंडे तत्र ब्रह्मांडे या बाबतीमध्ये थोडंसं हे सांगावसं वाटलं. हां, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे ते कसं आहे, की इतरांना त्याचं ज्ञान नव्हतं, परंतु नारद हां. मुनींना ते ज्ञान होतं. म्हणूनच हे कसं करायचं? ज्ञानपूर्वक करायचं. बस. मग धावपळ करायची गरज नाही, गरज नाही. दमायची गरज नाही, हो. शोधत फिरायची गरज नाही, स्पिरिच्युअल मार्केटिंग करायची गरज नाही. आजकाल गरज खूप नाही. मोठा ट्रेंड निघालेला आहे. कशाचा? हो.